आम्ही आज आढावा घेत होतो, 17 तारखेला पैसे द्यायचे 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत. पण त्यात असं लक्षात आलं 35 लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटचं आधार सीडिंग झालेलं नाही. नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की बहिणींच्या खात्यामध्ये आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे. सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा आदेश दिलेला आहे की आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे पोहोचवण्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत. तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे की आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे वितरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यामुळे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा या 3 लाभांतर्गत पैसे सुद्धा येणार आहेत. परंतु आज काही लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता फक्त 500 रुपये येणार आहे. थेट मीडियाच्या माध्यमातून बातमी सुद्धा आलेली आहे, तुम्ही सुद्धा ऐकायची आहे. राज्यात 8 लाख लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार आहे. तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे. थेट मीडियाच्या माध्यमातून बातमी सुद्धा आलेली आहे आणि त्या बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे की काही लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये मिळणार आहेत, काही लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार आहेत, तर काही लाडक्या बहिणींना फक्त 2100 रुपयेच मिळणार आहे. म्हणजेच एकंदरीत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये समान पैसे येणार नाहीत. काही बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 500 रुपये येणार आहे, काही बहिणींना 1500 रुपये तर काही बहिणींना 2100 रुपये येणार आहे. त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींना 500 रुपये येणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये येणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे, सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहे. तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत. आपल्याला मी एवढं सांगतो की ही योजना, या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हातवर केले होते, काही लोकांच्या, काही महिलांच्या, माझ्या बहिणींचे हात खाली होते. तुम्हाला मी सांगतो आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असते. आम्ही ठरवलं एवढं करतोय तर आणखी थोडं करूया. वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याचाही निर्णय आम्ही केला. तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आणि एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा विस्तांतर केला जाणार आहे. एकंदरीत ज्या बहिणींचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र ठरलेला असेल त्यांच्या खात्यामध्ये आज 3 लाभांतर्गत पैसे सुद्धा येणार आहेत. परंतु एकाच दिवशी सर्व बहिणींना पैसे येणार नाहीत. आज काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. बघा, लाडक्या बहिणींनो स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की एकाच दिवशी या 3 लाभांचे पैसे वितरण करणे शक्य होणार नाही. त्यामुळे काही प्रमुख जिल्ह्यांची निवड आज करण्यात आलेली आहे, काही प्रमुख जिल्ह्यांची निवड उद्यासाठी आणि काही प्रमुख जिल्ह्यांची निवड परवा दिवशीसाठी करण्यात आलेले आहे. सोबतच काही प्रमुख बँकेमधून या 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्या बँका सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचं बँक खातं त्या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे
येऊन जातील। एकंदरीत प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, सोबतच प्रमुख बँकेची निवड करण्यात आलेली आहे। परंतु आज कोणत्या लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये येणार आहेत, सोबतच कोणत्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 1500 रुपये येणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। तुम्हाला सुद्धा आता सांगितलेलं आहे की सर्व बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता समान विस्तांतर होणार नाही, म्हणजेच काही बहिणींना कमी पैसे मिळणार आहेत तर काही बहिणींना जास्त पैसे मिळणार आहेत। परंतु आज लाडक्या बहिणींना फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही, तर या 10व्या हप्त्यासोबत अजून 2 लाभांचे पैसे सुद्धा जमा होणार आहेत। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि या 2 लाभांचे पैसे येणार आहेत। एकंदरीत आज बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांचे पैसे येणार आहेत। त्या 3 लाभांपैकी पहिला लाभ म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। तर या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये आज गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये वितरण होणार आहे। सोबतच बहिणींच्या खात्यामध्ये आज ओवाळणीचे म्हणजेच बोनसचे 3,000 रुपये सुद्धा येणार आहे। सोबतच एप्रिल महिन्याचे म्हणजेच 10व्या हप्त्याचे पैसे येणार आहेत। एकंदरीत बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांतर्गत पैसे येणार आहेत। परंतु आज कोणत्या बहिणींना या 3 लाभांतर्गत पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये या 3 लाभांचे पैसे जमा होणार आहे। त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जाते। तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी सर्व पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे आज 20 जिल्ह्यांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेले आहे। उद्या 16 जिल्ह्यांमध्ये एप्रिल हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे येणार आहे। त्यामुळे आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे येणार आहे ते 20 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे शहर, दुसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, 5वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, 16वा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर, 17वा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा। म्हणजेच आज प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे येणार आहेत। उर्वरित 16 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहेत। सोबतच आज काही प्रमुख बँकांमधून या 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्या प्रमुख बँका सुद्धा लगेच बघून घ्या, जेणेकरून तुमचा बँक खातं त्या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येतील। परंतु लाडक्या बहिणींनो, या बँकांवरती राज्य सरकारकडून काही महत्त्वाचे नियम लावण्यात आलेले आहेत। जर तुम्ही या बँकांच्या नियमांमध्ये बसत असाल, या बँकांचे नियम जर तुम्ही पाळले तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। बघा, एकंदरीत आज या 20 बँकांमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहे। म्हणजेच या 20 बँकांना आज प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्या 20 बँका सुद्धा बघून घ्या। त्याच्यामध्ये पहिली बँक आहे तर ती पहिली बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक म्हणजे येस बँक, तिसरी बँक म्हणजे इंडस बँक, चौथी बँक म्हणजे ओव्हरसीज बँक, पाचवी बँक म्हणजे इंडियन बँक, सहावी बँक म्हणजे IDFC बँक, सातवी बँक म्हणजे ICICI बँक, आठवी बँक म्हणजे HDFC बँक, सोबतच 9वी बँक म्हणजे सिटी बँक, 10वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 11वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 12वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 13वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 14वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 15वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 16वी बँक म्हणजे पोस्ट बँक, 17वी बँक म्हणजे इको बँक, 18वी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया, 19वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि 20वी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक। म्हणजेच ग्रामीण क्षेत्रामधील सर्व बँकांना आज प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। ज्या बहिणींचं बँक खातं महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकेमध्ये असेल त्यांना सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच ज्या बहिणींचं बँक खातं मध्यवर्ती बँकेमध्ये आहे त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत। एकंदरीत
आज या 20 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. म्हणजेच आज 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत आणि या 20 बँकेमध्ये हे पैसे सुद्धा जमा होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामधील तब्बल 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 500 रुपये येणार आहे की 1500 रुपये येणार आहे की 2100 रुपये येणार आहे याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. म्हणजेच सर्व बहिणींना आज समान पैसे येणार नाही. त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्हाला आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता किती रुपयाप्रमाणे येणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये या 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना आज पैसे येणार आहे. जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही जर या 4 नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये काटेकोर पद्धतीने बसत असतील या 4 पात्रतेमध्ये काटेकोर पद्धतीने बसत असतील त्यांनाच पैसे येणार आहेत. कारण अर्जांची छाननी करूनच हे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. ज्या लाडक्या बहिणी या छाननीनंतर पात्र ठरणार आहेत त्यांनाच पैसे येणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींना आज रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर त्यांना पैसे येणार नाही. ज्या बहिणींचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल त्यांनाच पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. त्यामुळे हे 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक बघायचे आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे योजना. बघा ज्या लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे, श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत आहे, सोबतच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत आणि PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत अशा बहिणींसाठी आज राज्य सरकारच्या मार्फत नवीन नियमावली आलेली आहे. जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्हाला थेट 2100 रुपयाप्रमाणे हप्ता सुद्धा देण्यात येणार आहे. परंतु जर तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेची जी लाडकी बहीण लाभ घेत असेल त्या बहिणींना फक्त 500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या लाडक्या बहिणी दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नाही त्यांना थेट 2100 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच सर्व बहिणींना समान पैसे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोणत्या लाडक्या बहिणीवरती अन्याय सुद्धा होणार नाही त्या संदर्भात आज GR सुद्धा आलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्हाला पैसे येणार आहेत. सोबतच दुसरी पात्रता म्हणजे नोकरी. बघा तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुमच्या घरामधील एखादा सदस्य या चालू वर्षामध्ये म्हणजे 2025 सालामध्ये नोकरीला लागलेला असेल तर तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नाही, याच्यामध्ये शिक्षक असेल, वकील असेल, डॉक्टर असेल, शिपाई असेल किंवा एखादा सदस्य सरकारी कार्यालयामध्ये कामगार असेल तरी पण तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. किंवा लाडकी बहीण स्वतः सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल तरी पण तुमचा अर्ज रद्दच केला जाणार आहे. एकंदरीत जी दुसरी पात्रता आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा तर तुम्हाला पैसे येणार आहे. सोबतच जी तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा. याच्यामध्ये सरकारी टॅक्स असेल किंवा खाजगी टॅक्स असेल कोणताही सदस्य कोणताच टॅक्स भरत नसावा. कारण ज्या लाडक्या बहिणींच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तर त्यांचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा पद्धतीने ग्राह्य सुद्धा धरलं जाणार आहे. परंतु लाडक्या बहिणीचे जे निकष आहेत तर त्या निकषांमध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू सुद्धा केलेली आहे. एकंदरीत तुमच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा, खाजगी टॅक्स असो किंवा सरकारी टॅक्स असो कोणताही टॅक्स भरत नसावा तरच पैसे येणार आहेत. सोबतच लाडक्या बहिणींनो जी चौथी पात्रता आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कारखान्यांमध्ये किंवा खाजगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे. जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कारखान्यांमध्ये किंवा खाजगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार असेल तर तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे. टेम्पररी कामगार
कामगार असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज 3 लाभांचे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये विस्तांतर होणार होते, सोबतच कोणत्या बँकांमधून विस्तांतर होणार होते त्याची अपडेट दिलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींसाठी आज अर्थसंकल्पाच्या माध्यमातून 4 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्या बहिणींसाठी हे 4 आनंदाचे निर्णय उपयोगी ठरणार आहेत। तर बघा, स्पष्टपणे सांगितलेले आहे की ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील, या 4 निकषांमध्ये बसत असतील, त्याच लाडक्या बहिणींना आज या 4 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच जे मागील 3 लाभ आहेत त्याच्यामध्ये एप्रिल हप्ता, गॅसचे पैसे आणि बोनसचे पैसे सुद्धा येणार आहेत। म्हणजे एकंदरीत ज्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसलेले असतील यांना 3 लाभांचे पैसे येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून 4 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। म्हणजे 4 योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत। ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, सध्या त्यांना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसेल, त्या बहिणींसाठी या 4 योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत। परंतु बँकांवरती काही नियम लागू झालेले आहेत। ज्या बहिणी या नियमांचं पालन करणार आहेत त्यांनाच पैसे येणार आहेत, अन्यथा ज्या लाडक्या बहिणी या नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना पैसे येणार नाहीत। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी या 4 योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत। थेट राज्य सरकारकडून याची बातमी देण्यात आलेली आहे। याच्याविषयी काल GR सुद्धा आलेले आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा, या 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। बघा, राज्यामधील तब्बल 2,52,00,000 बहिणींना या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार आहे। परंतु या शिलाई मशीनसाठी राज्य सरकारने 3 पात्रता घातलेल्या आहेत। या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार आहे। बघा, या 3 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असायला पाहिजे आणि तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे। ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना मोफत शिलाई मशीन योजना या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। अन्यथा जर तुम्ही या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार नाही। म्हणजेच एकंदरीत या शिलाई मशीनसाठी राज्य सरकारकडून तब्बल 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। त्यानंतर तुम्ही या शिलाई मशीन योजनेच्या पैशातून शिलाई मशीन सुद्धा खरेदी करायची आहे। एकंदरीत तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये रक्कम जमा केले जाणार आहे। त्यानंतर तुम्ही स्वतः जाऊन शिलाई मशीन सुद्धा खरेदी करायची आहे। थेट राज्य सरकारकडून आज निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। राज्यामधील तब्बल 2,52,00,000 बहिणींना या मोफत शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून शिलाई मशीन सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजे राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून याच्यावरती आज निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। परंतु या योजनेचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून करायचा आहे। त्यानंतर ज्या वेळेस तुमचा अर्ज या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेमध्ये पात्र ठरणार आहे त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी दुसरी योजना आलेली आहे तर ती दुसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी। तर या पिठाची गिरणीसाठी सुद्धा 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, या 3 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील आणि त्यांच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला यांसारखे ओरिजिनल कागदपत्रे असतील त्यांनाच मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। परंतु तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तरच मला या मोफत पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत। सोबतच जी चौथी योजना आलेली आहे
आहे तर ती चौथी योजना म्हणजे मोफत डंका मशीन योजना। बघा ही डंका मशीन योजना राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे। ज्या बहिणींना डंका मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्या बहिणी सुद्धा या 3 पात्रतेमध्ये बसत असावे तर तुम्हाला डंका मशीन खरेदीसाठी अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। बघा राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे तर ती योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना। या योजनेच्या माध्यमातूनच मोफत डंका मशीन योजना या योजनेचा अर्ज करायचा आहे। त्याच्यामध्ये सुद्धा 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना डंका मशीन सुद्धा देण्यात येणार आहे। बघा पहिले पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा। दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे आणि तिसरी पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे। ज्या बहिणी या 3 पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना याचा लाभ घेता येणार आहे। अन्यथा जर तुम्ही या 3 पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागील पैसे अर्धवट आलेले असतील तर त्या बहिणींना मागील पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती मेसेज करायचा आहे। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये मागील पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत। बघा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे 9861717171। तर या हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला सुद्धा मेसेज करायचा आहे। त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये मागील पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत। एकंदरीत कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय सुद्धा होणार नाही। थेट राज्य सरकारकडून आज आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। राज्यामधील तब्बल 2,46,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। त्या सर्व बहिणींना आजच पैसे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। म्हणजेच आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। तर त्या बैठकीमध्ये निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की कोणत्या लाडक्या बहिणीवरती अन्याय सुद्धा होणार नाही। सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा आज आदेश दिलेला आहे की आम्ही सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे देणार आहोत। सोबतच ज्या लाडक्या बहिणींना या 3 योजनांचे अर्ज करायचे असतील तर त्यांनी आजच या 3 योजनांचे अर्ज करायचे आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल त्यांना पैसे येणार नाहीत, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुमचं बँक खाता आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे। अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही, ते पैसे पेंडिंगला सुद्धा पडू शकतात। म्हणजेच आज लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांचे पैसे वितरण होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। काही बहिणींना सकाळपासून पैसे सुद्धा आलेले आहेत, तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसेल, तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत। एकंदरीत सर्व बहिणींना आजच पैसे वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा।